काहीतरी होतं त्याच्यामुळे मी येऊ नाही शकलो. पण मला आज येऊन इकडे एवढं वाईट वाटतंय की माझा जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तो मी ऐकला असता तर आज माझं एक व्यंगचित्र इकडे लागलं असतं. त्यांनी खरंच सांगतोय की त्यांनी मला लहानपणी एकच सल्ला दिला की काही करतो दिवसात एक तास कॅरिकेचर काढायचं. जो मी ऐकला नाही, मी कधी कधी काढायचो आणि मला असं वाटतं की ही कॅरिकेचरची कला तुम्हाला कोणी शिकवून येत नाही, तुमच्या इतर आत असते किंवा नसते. पण माझे अनेक मित्र आहेत जे ड्रॉइंग शिकले, कॅरिकेचर शिकण्याचा प्रयत्न केलाय, पण आजपर्यंत त्यांना एक साधी एक रेषा काढता येत नाही. त्याच्यामुळे हे तुमच्या आत आहे आणि मला बघून एवढा आनंद झाला की हे जे लहान मुलांचं खरं तर मी बघून मला एवढा आनंद झाला की तुमच्यात ती कला आहे ती घालवू नका. जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तोच मी तुम्हाला देईल की कितीही तुम्ही बिझी झालात आयुष्यात तरी एक तास व्यंगचित्रात देत जा. मला वाटतं तुम्ही जास्त देत होता. पण विशिष्ट तुमच्या माध्यमातून हे खरं तर सगळे कलाकार आपल्या समोर आले आणि खरं तर संदीप पासंगे असेल, धनु असेल, महेश असेल, प्रशांतजी असतील किंवा आशिषजी असतील, मला वाटतं संपूर्ण विद्यार्थी सेनेने जे काम केलंय आपल्या आणि पक्षाने देखील तुमचं खरंच हॅट्स ऑफ की तुम्ही ह्या कलेला बाहेर आणताय आणि लोकांसमोर ठेवताय. त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद तुमचे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.